जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु नु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समादिष्ट परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. नवव्या स्कंदाची अवतरणिका. नवम स्कंद अध्याय प्रथम. वर्णिला वैवस्वत पुत्र सुद्युम्न, मनुचे 5 पुत्र उत्तम पृषधाद्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी विवाहित झाला सुकन्येशी, नाभाग अंबरीष कथेशी निवेदिली चतुर्थात. दुर्वासा दुःख निवृत्ती पंचमात सांगितली ती, इक्ष्वाकू मांधाता सौभरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी, सगरचरित्र अष्टमी, भगीरथ कथा नवमी, गंगावतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी, इक्ष्वाकू वंशवेल द्वादशी, निमिवंश त्रयोदशी, चतुर्दशी चंद्रवंश, रुचिक जमदग्नी परशुराम, पंचदशी कथा उत्तम, षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा, क्षत्रवृद्ध रजी राजवंश, सप्तदशी कथा सुरस, ययाती चरित्र अष्टादशास 19 वैराग्य त्याचे, पुरु दुष्यंत भरतकथा, विसोत्तमी निवेदिता, भरतवंश रंतीदेव कथा 21व्या अध्यायी. पांचाल कौरव मगध वंश 22व्यात सुरस, अनुद्रह्यू तुर्वसू यदुवंश 23व्या माजी. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन. ऐसा नवमस्कंद पूर्ण. पुढे दशम पूर्वार्ध. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज ज्येष्ठ शुद्ध नवमी. कालच्या आपण अष्टमीच्या दिवशी पाहिलं. ज्येष्ठ शुद्ध अष्टमी म्हणजे आपले तुकामाई जे आहेत त्यांची काल पुण्यतिथी होती.
तसा त्यांचा जन्म फाल्गुन वद्य पंचमी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी जन्म आणि निर्याण जे होतं कालच्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध अष्टमी. आजचा दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध नवमी. सन 1860मध्ये नारायण महाराजांचा जन्म झाला आजच्याच दिवशी. नारायण महाराज यांचा मठ हैदराबादमध्ये आहे. उद्या त्यांची पुण्यतिथी आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे. योगायोगाने नवमीला जन्मदिवस आहे आणि दशमीला त्यांची पुण्यतिथी असते. त्यानिमित्त आज रात्री फेसबुकवरनं लाईव्ह प्रवचन आहे नारायण महाराजांच्या चरित्राचं. ते सर्वांनी त्यासाठी हजर राहावं. लिंक मी पाठवलेली आहेच. त्या लिंकवर निळ्या रंगामध्ये जे दिसतं आपल्याला लिंक, त्याला नुसतं टच केलं तरी तुम्ही त्या प्रवचनामध्ये हजर होऊ शकता आणि त्या मठाची पूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे उद्या दशमी जी आहे, जी नारायण महाराजांची पुण्यतिथी आहे, त्याच दिवशी दुसरे एक समर्थ संप्रदायातील समर्थांप्रमाणेच असणारे श्री अनंतदास रामदासी यांचा जन्मदिवससुद्धा आहे, जन्मतिथी आहे. अगदी आत्ता म्हणजे शके 1807, आता 1946 चालू आहे. 1807मध्ये शके त्यांचा जन्म झाला आणि त्यांची समाधी जी आहे ती समाधीचा दिवस आहे आश्विन शुद्ध एकादशी, म्हणजे दसरा झाला की दुसऱ्या दिवशी. या अनंतदास रामदासींनी जसं आपलं रामायण जसं सप्तकांडात्मक आहे तसं समर्थांचं पूर्ण चरित्र सप्तकांडात्मक त्याने लिहिलेलं आहे अनंतदास रामदासींचे. आणि त्यांचं खूप साहित्य आहे. त्यांच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. गो जीवनव्रत हे त्याने धारण केलं होतं. गाईच्या दुधाशिवाय दुसरं दूध कधीही ते प्यालेलं नाहीत. आणि आपले जे दिलीप महाजन आहेत, तुम्हाला आठवत असेल, आपल्याकडे आले होते दिलीप महाजन मोरया प्रकाशांचे. यांचं एक कथा सांगतात, गोष्ट सांगतात. दिलीप महाजनांची मुंज होती आणि महाजनांचे आईवडील त्या ठिकाणी गेले त्यांना निमंत्रण देण्यासाठी. आणि हा एक मुलगा दिलीप जो लहान होता मुंजेसाठी, अगदी 8-10 वर्षाचे असतील, ते सुद्धा म्हणाले की महाराज माझ्या मुंजीला नक्की या बरं का. आता एवढं ऐकून महाराज असं म्हणतात, तू गाईचं दूध रोज पितो का? तो म्हणे नाही. मग आता उद्यापासून जर पित असेल तर मी तुझ्या मुंजीला येतो. म्हणजे एवढ्या निर्धाराने वागणारे हे अनंतदास रामदासी. रामनामावली जी आपण म्हणतो, ज्या रामनामावलीमध्ये पूर्णपणे रामायणच आहे, ते पूर्ण रामाचं चरित्र आहे. आणि ते चरित्र 121 का म्हणून आपण त्याला पदांमध्ये 121 नामावलीच म्हणतो आपण त्याला. प्रत्येक नामच आहे, ते भगवंताचं नाम आहे, रामाचं नाम आहे. आणि त्या नामाच्या योगाने रामाच्या चरित्रामधलं रामायणातले प्रत्येक प्रसंगाचं वर्णन त्यामध्ये आहे. आणि ही सुद्धा जी देणगी आपल्याला मिळाली ती आपल्या भालगाव मठाकडून मिळाली, संभाजीनगरच्या जवळच असणारं भालगाव मठ. आणि त्यामुळे त्याच्या शेवटी हरिहर पावन जय जय राम म्हणजे हरिहर स्वामी जे होते त्यांनी रचलेली ही रामनामावली. आणि आता आणायचं आपल्याला आता 2 अध्याय जे आहेत ते रामाच्या चरित्राचे आहेत, म्हणून हा मुद्दाम उल्लेख केला. अनंतदास रामदासी असं म्हणायचे की जसं आपण दासबोध जेव्हा वाचनाला सुरुवात करतो तेव्हा ठराविक ओव्या संप्रदायाप्रमाणे म्हणण्याचा प्रघात आहे. सुरुवातीला म्हणा, मग नंतर 13 मनाचे श्लोक म्हणा, झाल्यानंतर मग पुन्हा झाले साधनांचे फळ म्हणतो आपण. हे सगळे जो क्रम आहे तो सांप्रदायिक क्रम आहे. अनंतदास रामदासी असं म्हणायचे की हे म्हणणं हे संप्रदायाच्या लक्षणाप्रमाणे तुम्ही म्हणत आहात, पण ते म्हणायचे की जर ही रामनामावली आपण म्हणली तर सगळं आपलं जे काय असेल ते पुण्य आपल्या पदरी पडतं. जसं भागवत सप्ताहामध्ये आपण पाहतो, सप्ताह संपला किंवा रोजचं प्रवचन संपलं की सगळेजण आपले हात वर करून ते हरे नमः हरे नमः हरे नमः म्हणतात. म्हणजे आजपर्यंतच्या श्रवणामध्ये आमच्याकडून जर पाप झालं असेल तर त्यामधनं आम्हाला मुक्तता मिळावी. तसं या ठिकाणी ते म्हणतात. रामनामावली म्हणले की मग सगळं श्रेय प्राप्त होतं. आता आजचा जो अध्याय आहे स्कंद 9वा आणि अध्याय 10वा, भगवान श्रीरामांच्या लीलांचे वर्णन. हा 10वा अध्याय आणि पुढचा अध्याय असे दोन्ही अध्याय रामाच्या चरित्राचेच आहेत. पुढच्या अध्यायामध्ये भगवान श्रीरामांच्या अन्य लीलांचे वर्णन, असे हे 2 अध्याय रामायणाच्या संदर्भातील या श्रीमद भागवत महापुराणामध्ये आहेत.
आता काल आपण पाहिलं खट्वांग ऋषीची आपण कथा पाहिली, अश्मक पाहिला, मूलक पाहिला. मूलकाला चा पुत्र म्हणजे दशरथ आपण पाहिलं. काल मी म्हटलं होतं की हे दशरथ वेगळे आहेत. दशरथाचा ऐड त्याचा विश्वसहत आणि त्याचा खट्वांग. खट्वांग म्हटल्याबरोबर आपल्याला पुन्हा ती आठवण होती की ज्याला फक्त 2 गटिकेचं जे फक्त आयुष्य उरलं होतं, त्यांनी सर्वाचा त्याग केला, सगळ्या गोष्टींचा त्याग केला, वैभव असेल, राज्य असेल, सगळ्याचा त्याग केला आणि भगवंताच्या चिंतनामध्ये आपला देह ठेवला. स्मरण उक्त्वा कलेवरम. भगवंताने म्हटलं की जेव्हा आपण भगवंताच्या स्मरणामध्ये हा देह सोडतो तेव्हा तो देह विष्णू लोकाला जातो. तसं या खट्वांग राजाने आपला जन्म सार्थक केले आहे. भगवान वासुदेवेती यम गृणंती ही सात्वतः, असा हा शेवटचा चरण आपण काल पाहिलं. आता आजच्या याच्यामध्ये शुकदेव सांगत आहेत, खट्वांगाचा जो पुत्र आहे, खट्वांगात दीर्घबाहुश्च म्हणजे खट्वांग ऋषीचा मुलगा म्हणजे दीर्घबाहूचा मुलगा म्हणजे रघुराजा. आणि रघुराजामुळे रामाचं नाव राघव असं पडलं. कौशल्याचं सगळ्यात आवडतं नाव हे राघव आहे. आणि त्या रघुस तस्मात पृथुश्रवा, दीर्घबाहूचा पुत्र मग रघु झाला आणि रघुचा अज झाला आणि अजचा पुत्र म्हणजे दशरथ राजा. असेही क्रम दिलेला आहे. खट्वांग, दीर्घबाहू, रघु, अज आणि दशरथ. आता हे रघुराजा जे आहेत त्यांचं पण खूप मोठं असं अधिकार त्यांचा आहे. रघुराजाचा एक कथा सांगतात आणि त्याचा उल्लेख आपल्या रामरक्षेमध्ये सुद्धा येतो. काकुत्सम करुणार्णवम गुणनिधीम विप्रप्रियम धार्मिकम राजेंद्रं सत्यसंधम दशरथतनयम श्यामलम शांतमूर्तीम. यामध्ये जो शब्द आलेला आहे काकुत्सम करुणार्णवम, काकुत्स जे आहे त्याबद्दलचा संदर्भ या रघुराजाच्या काळातला आहे. ककुत्स नावाचा एक ब्राह्मण पुत्र होता. त्याने आपल्या गुरुकडे पूर्णपणे शिक्षण घेतलं आणि आता गुरुकडून निघताना गुरूंना दक्षिणा द्यायचे म्हणून गुरूंनी त्यांना दक्षिणा मागितली की मला 9 कोटी सुवर्ण मोहरा दे. आता 9 कोटी कदाचित 7 कोटी पण असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे 9 कोटीचा त्या गुरूंनी अशी दक्षिणा मागितली. आता हा जो मुलगा होता ब्राह्मणपुत्र ककुत्स, त्याला ते खूप अवघड वाटलं, पण म्हणे आता गुरुजींनी सांगितलं आहे त्यामुळे मी आता प्रयत्न करून ते आणून गुरुजींना अर्पण करतो. तो तिथून निघाला आणि रघुराजाच्या दरबारामध्ये आला. रघुराजाची ख्याती होती आपल्या दरबारामध्ये जो येईल याचना करेल त्याला जे मागेल ते द्यायचं. तशी त्याप्रमाणे त्यांनी याचना केली, 9 कोटी सुवर्णमुद्रा मला द्या आणि मग त्या मी घेऊन माझ्या गुरूंना नेऊन देईल आणि मग मी त्यास पुन्हा तुम्हाला परत करेन, असं त्याने राजाला सांगितलं, रघुराजाला. आता रघुराजाने विचार केला की आपल्या पूर्ण भांडारगृहामध्ये, आपल्या पूर्ण या काय म्हणतात त्याला कोशागर जे आहे कोशागरामध्ये, की कुठेही एवढी मोठी संपत्ती आपल्याजवळ नाही. मग आता काय करावं हा प्रश्न पडला. तेव्हा रघुराजाच्या मनात आलं की आता आपण कुबेरावरच आक्रमण करावं. कुबेराचा पण संदर्भ आपण पाहिलेला आहे, रावणाचाच भाऊ कुबेराच्या संदर्भामध्ये. आणि आता कुबेरावर आक्रमण करायचं. आता कुबेरावर आक्रमण रात्रीच यांचा विचार झाला आणि तिकडे कुबेरांनासुद्धा अंतर्दृष्टीने समजलं की अरे आता रघुराजाचं आक्रमण आपल्या राज्यावर होणार आहे आणि सगळी संपत्ती रघुराजा लुटून नेणार आहे. म्हणून कुबेराने काय केलं असेल, त्या दिवशी रात्रभरामध्ये, आता ही सगळी नगरी कुठली असेल तर ती अयोध्याच असणार आहे, तर त्या ठिकाणी रात्रभरामध्ये जो पाऊस पडला तो सगळा सुवर्ण मोहरांचाच पाऊस पडला. आणि हा जेव्हा आला तेव्हा ते सांगतात की तू आता त्या ब्राह्मणपुत्राला रघुराजा सांगतात तू आता विश्राम कर आणि सकाळी आपण तुझी तरतूद करून देऊ, मी तुला सगळ्या सुवर्ण मोहरा देईल. सकाळच्या वेळेस जेव्हा ते उठला तेव्हा रघुराजाच्या सैनिकांनी त्यांना उठवलं आणि ते म्हणतात की महाराज फार आश्चर्य झालं, सगळीकडे जो पाऊस पडला तो सुवर्ण मोहरांचाच पडलेला आहे. या रघुराजाने ककुत्स ब्राह्मणाला बोलावलं आणि त्याला सांगितलं की तुला जे सुवर्ण मुद्रा पाहिजे त्या सगळ्या मुद्रा तू घेऊन जा, जेवढा पाऊस पडला जेवढ्या मुद्रा आल्यात त्या सगळ्या तू घेऊन जा. समर्थ आपल्याला सांगतात बहुत आणिता घ्यावे मुष्टी एक. समर्थाने आत्ता सांगितलं 300-400 वर्षापूर्वी, पण आपल्या धर्मानेच आपल्याला हे सांगितलं आहे
परिग्रह जो आहे, धनाचा परिग्रह तो करू नये. जेवढं धन आपल्याला मिळालं त्याचा वाटा आपण दानरूपाने इतरांना दिला पाहिजे. तसं याने सांगितलं की आता माझ्या गुरूंनी मला जेवढं सांगितलं तेवढ्या सुवर्णमुद्रा घेऊन जाईन आणि बाकीच्या सुवर्णमुद्रांचं काय करायचं हे तुम्ही पाहून घ्या. आता ही जी कथा आहे त्यालाच आपण मग रामरक्षेमध्ये म्हणतो काकुत्सम करुणार्णवम. कुकुत्सावर जी करुणा झाली आणि भगवंताने तो वर्षाव केला, ज्यामुळे त्याला एवढं 9 कोटी सुवर्णमोहरा मिळाल्या. काकुत्सम करुणार्णवम गुणनिधिम विप्रप्रियम धार्मिकम. रामाचं सगळं गुणगान त्या ठिकाणी आहे. तसं या ठिकाणी आता दशरथाचा जो वंश आहे त्याचं वर्णन या ठिकाणी येतं. तस्यापि भगवान एष साक्षात ब्रह्ममयो हरिः अंशांशेन चतुर्धागात पुत्रत्वं प्रार्थितस्तुरैः. भगवंताच्या कृपेने श्रीहरीनेच अवतार घेतला आणि या 4 रूपे धारण करून त्या ठिकाणी दशरथाचे पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झालेला आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न इति संज्ञया ही त्यांची नावं. रामायणामध्ये खूप विस्ताराने या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण श्रीमद्भागवतामध्ये अत्यंत संक्षेपाने हे सांगितलेलं आहे. आता तस्यानुचरितम, आता त्या रामाचं चरित्र, त्या लक्ष्मणाचं, भरताचं, शत्रुघ्नाचं, त्यांचं कार्य हे जे आहे, आता शुकदेव परीक्षित राजाला म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी तुला माहीतच आहेत. श्रुतम विवर्णितम भूरी त्वया सीता पतेर मोहुः. आत्तापर्यंत अनेकदा हे चरित्र तू ऐकलेलं पण आहेस, अनेक वेळा ऐकलं आणि त्याचं वर्णनसुद्धा बऱ्याच वेळेस झालेलं आहे. आपण रामायणाच्या संदर्भामध्ये एक श्लोकी रामायण जसं आहे तसं एक श्लोक आपण म्हणतो, नेहमीच म्हणतो. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृग कांचनं वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्जलं समुद्रतरणं लंकापुरी दहनं पश्चात रावण कुंभकर्ण हननं एतद् रामायण. म्हणजे पूर्ण रामरक्षा, पूर्ण रामायण जे आहे ते सगळं एका श्लोकामध्ये रामाचा पराक्रम या ठिकाणी सांगितलेला आहे. हे जसं आहे तसंच अजून एक रामाष्टक नावाची एक रचना आहे, संस्कृतमधली आहे. त्या रामाष्टकाचे श्लोकसुद्धा हेच सांगतात आपल्याला. त्याचे 2-3 श्लोक मी वाचून दाखवतो. ते पण खूप चांगलं वर्णन असतं त्या ठिकाणी आहे. थोडंसं संस्कृत समजत असेल तर त्याचा अर्थ सहजपणे समजेल. कृतार्थ देववंदनं दिनेश वंशनंदनं सुशोभिभारचंदनं नमामि राममीश्वरं मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं स्वतात वाक्यकारिणं तपोवने विहारिणं करेषु चापधारिणं नमामि राममीश्वरं. अशा प्रकारे 8 श्लोकांचं हे रामाष्टक जे आहे त्यामध्ये पुन्हा रामाचंच पूर्ण चरित्र गायलेलं आहे. आता या ठिकाणी श्रीमद्भागवतामध्ये सुद्धा अशाच प्रकारे रामाचं चरित्र अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे. जसा हा 4था श्लोक आहे. गुरुवर्थे त्यक्तराजो व्यचरन् अनुवनं पद्मपदभ्यां प्रियायाः पाणिस्पर्शाक्षमाभ्यां मृजितपथरुजो यो हरींद्रानुजाभ्यां. भगवंतांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे रामाचं गुणगान गाताना की आपल्या पित्याचे वचन सिद्ध करण्यासाठी पितृवचनांकित जय जय राम आपण रामनामावलीमध्ये म्हणतो. आणि इथे पण आता या रामाष्टकामध्ये आलेलं आहे स्वतःत वाक्यकारिणम. स्वतःच्या वडिलांच्या वाक्याच्या साठी त्यांनी जे वचन दिलेलं होतं. आपण नेहमी म्हणतो प्राण जाय पर वचन न जाय असं म्हणतो आपण, पण वेळेवर आपण जसं पाहिजे तसं आपण ॲडजस्ट करतो. म्हणताना गौरवाने म्हणतो, पण संसारामध्ये वागत असताना तेवढं वचन पाळत नाही. पण रामाच्या ह्याच्यामध्ये जे वचनपालन जे आहे ते किती गांभीर्याने त्याने केलेलं आहे. आणि त्यामुळे रामो विग्रहवान धर्म. राम धर्माचा विग्रह म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये एक मूर्ती असते, ती उत्सव मूर्ती असते, तो विग्रह असतो. त्या उत्सवाच्या वेळेस किंवा त्याच मूर्तीला अभिषेक वगैरे केला जातो. मूळ जी मूर्ती असते ती त्या ठिकाणी स्थापना झालेली असते आणि रोजचं जे पूजोपचार असतं ते त्या छोट्या मूर्तीला असतं. तसं राम जे आहे धर्माचे विग्रह असणारे हे राम आहेत.
पुढे काय म्हणतात की त्या रामाने पित्याच्या वचनासाठी आपल्या राज्याचा त्याग केला, पित्याचा, आईचा, सगळ्यांचा त्याग केला. कमळासारखे कोमल त्यांचे चरणकमल होते, ते सुद्धा रानाबनामध्ये पायात चप्पल जोडे किंवा खडावा न घालता सगळीकडे फिरले. पुढे लक्ष्मण जे आहेत त्यांच्या सेवेला होते. पुढे हनुमान हे सुद्धा आले त्या ठिकाणी, आणि या हनुमानाने आणि या लक्ष्मणाने त्यांचे चरणसेवन केलेलं आहे, चरण दाबून दिलेले आहेत, आणि तेव्हा त्यांना आराम मिळाला. आपल्या दंडकारण्यामध्ये जेव्हा वास्तव्य होतं, वैरूप्यात शूरपणखं प्रिय विरह ऋषा रोपित भ्र विजृंभ, आणि वैरूप्य म्हणजे तिला विद्रूप केलं कोणाला, ह्या शूरपणखेला, आणि शूरपणखेचं नाक कापल्यामुळे, आणि हे ज्या ठिकाणी घडलेलं आहे ते गाव म्हणजे नासिका म्हणजे नाक, त्यामुळे त्या नासिकाचं छेदन ज्या ठिकाणी झालं ते गाव म्हणजे नाशिक, आणि म्हणून अशा रीतीने नाशिकचं महत्त्व आहे. गंगा जी आहे, गंगेचा उगमसुद्धा तिथेच आहे. त्र्यंबकेश्वराच्या बाजूचा जो डोंगर आहे त्या ठिकाणी गंगेचा उगम झालेला आहे. आणि आणि पुढे प्रियेचा वियोग त्यांना सहन करावा लागला, आणि पुढे असं झालं की आता त्या रावणाला जिंकण्यासाठी समुद्र पार करून जाणं हे रामाने खूप क्रोधाने त्या समुद्राकडे पाहिलं. समुद्रसुद्धा भयभीत झाला, आणि त्या समुद्राने प्रत्यक्ष दर्शन घेऊन रामाचं दर्शन घेतलं आणि क्षमा मागितली, आणि त्यांनी सांगितल्यानंतर मग समुद्रावर सेतू बांधण्यात आला. जलनिधी शासन जय जय राम, सेतू बंधन जय जय राम. म्हणजे या सगळ्या पूर्ण अध्यायामध्ये या सगळ्या रामनामाचा स्पर्श प्रत्येक ठिकाणी झालेला आहे. आता विश्वामित्राच्या यज्ञामध्ये लक्ष्मणा देखत पुढे प्रसंग येतात. अनेक राक्षसांना त्यांनी त्या वनवासामध्ये असताना मारलेलं आहे. मारीच त्रासक जय जय राम. पुढे सीतेच्या विवाहाचा प्रसंग येतो, तेव्हा सीता स्वयंवरगृहे त्रिशतोपनीतम कोदंडभंजन जय जय राम. भगवान शंकराचं ते धनुष्य जे होतं ते धनुष्य आणण्यासाठी 300 बलवान असे वीर त्या कामाला लावले होते. तेव्हा ते धनुष्य त्या मोठ्या सभेमध्ये आणण्यात आलं, आणि प्रत्येकाने तो प्रयत्न केला. रावणाने प्रयत्न केला, पण रावणाच्या अंगावरच ते पडलं आणि रावण त्या ठिकाणी बेशुद्ध झाला, रक्त ओकू लागला. ही कथा आहे. पण रामाने सहजपणे आपल्या विश्वामित्र गुरूंची आज्ञा झाल्यावर त्या ठिकाणी जाऊन प्रथम त्याला नमस्कार केला, आणि मग ते धनुष्य उचललं, आणि त्याची प्रचंडता लावत असताना त्या धनुष्याचे 2 तुकडे झाले. कोदंडभंजन जय जय राम. पुढे येतो पुन्हा, आणि सीता नामक लक्ष्मीला त्यांनी स्वयंवरामध्ये जिंकलेलं आहे. भुजा वल्लभ जय जय राम. अजून पुढे येतं, मार्गे व्रजन भृगुपतेर व्यनयन प्ररूढम दर्पम महिमकृत या स्त्रीराज बीजाम. काय 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करेल, काल संदर्भ निघाला होता. त्या परशुरामांना गर्व झाला की मी 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली, क्षत्रियांना मारलं. हा गर्व जो आहे त्याचं गर्वहरण जे आहे ते सुद्धा रामाने केलेलं आहे. आणि परशुरामाच्या पुढे आणि राम या दोघांचा जो संबंध, त्यांची जी भेट झाली याचं वर्णनसुद्धा रामायणामध्ये आहे सविस्तर, आणि या रामनामावलीमध्ये तोच प्रसंग आहे. पराजित भार्गव जय जय राम. आता पुढे कौसल्याचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण आणि शत्रुघ्न, आणि कैकेयीचा पुत्र म्हणजे भरत. आता हे 4 जण आहेत. आता या भावांना आता त्यांच्याबद्दलचं सांगितलेलं आहे की रामाने पित्याचे वचन सिद्ध करण्यासाठी पित्याची आज्ञा शिरोधार्य मानली, आणि सगळ्या राज्याचा त्याग करून पत्नीबरोबर आणि लक्ष्मणाबरोबर वनवास पत्करला. वनात गेल्यावर त्या शूर्पणखेला विद्रूप केलं. त्याचबरोबर खरं, दूषण, त्रिशिरा हे जे सगळे बंधू होते, आणि अन्य 14,000 राक्षस यांना श्रीरामाने ठार मारलेलं आहे. खराधिमर्दन जय जय राम. आता इथे येतं, रक्ष स्वसूर्यकृत रूपम शुद्धबुद्धे तस्या खर त्रिशर दूषण मुख्य बंधून. हे मुख्य भाऊ कोण? खरं, दूषण आणि त्रिशरा, आणि त्याचबरोबर 14,000 राक्षसांना मारलेलं आहे.
रावणाने सीतेबद्दलचं खूप ऐकलेलं होतं आणि तो तिच्या मोहामध्ये अडकला, कामवासनेने आतुर झाला. तेव्हा सीता कथा श्रवणदीपित वृच्छयेन सृष्टम विलोक्य नृपते दशकंधरेण. रामाने हे सगळं ऐकलं आणि तो आकृष्ट झाला. पण त्या सीतेचा जो पराक्रम होता, सीतेचे जे काय म्हणतो आपण त्याला साधना होती, ती त्याची कल्पना त्याला नव्हती. जसं वीरभद्राने दक्ष प्रजापतीच्या त्या यज्ञामध्ये वीरभद्र शंकराच्या दूताने जाऊन त्या प्रजापतीला जसं शासन केलं होतं तसं त्यांनी या ठिकाणी त्या मारीचालासुद्धा मारलेलं आहे. मारीच त्रासक जय जय राम. आता मारीच्याच्या संदर्भामध्ये नाशिकपासून अलीकडे जेव्हा आम्ही पदयात्रेमध्ये प्रवास केला तेव्हा आमचा मुक्काम 21 किलोमीटरमध्ये अलीकडे चांदोरी या गावी होता. चांदोरी आणि चाटोरी असे 2 गावं आहेत. त्याच्यामधून पूर्ण गंगा दुथडी भरून वाहत आहे. त्या ठिकाणी आमचा मुक्काम रात्री झाला चांदोरी गावामध्ये. त्या चांदोरीला एक रामदासी मठ आहे आणि तिथले मठपतींचं नाव मठकरी आहे. मठकरी नावाचे मठपती आहेत. त्या ठिकाणी ते कुटुंब राहतं. खूप जागृत असं देवस्थान आहे आणि त्या नदीच्या पलीकडे चांदोरी आणि अलीकडे चांदोरी आणि पलीकडचं चाटोरी. चाटोरी म्हणजे तो रामाचा बाण जो आहे तो लागून गेलेला आहे त्या मारीचाला, ती जागा. पुढे येतं रक्षो अधमेन वृकवत. जसा लांडगा आपलं भक्ष्य पळवून घेऊन जातो कपटीपणाने, तसं या ठिकाणी विदेह नंदिनी सीतेचं हरण त्या ठिकाणी रावणाने केलेलं आहे. आता यामध्ये मग पुढे विदेहाची कन्या असल्यामुळे आणि आज पुढे राम आणि लक्ष्मण तिच्या शोधासाठी सगळीकडे फिरत आहेत. आता हा जो प्रसंग रामायणातला आहे त्याच्यापासून आपण काय घ्यायचं की जे स्त्रियांमध्ये आसक्त असतात त्यांची अशीच गती होते, वणवण फिरावं लागतं. आणि म्हणून समर्थाने आपल्याला ग्रंथराज दासबोधामध्ये 3ऱ्या दशकामध्ये काही ओव्या दिल्या, जवळपास 6-7 ओव्या आहेत. स्त्री कारणे लाज सांडिली, स्त्री कारणे सखी सोडिली, स्त्री कारणे विघडिली सकळ ही जीवली गे. स्त्री कारणे देह विकला, स्त्री कारणे सेवक झाला, स्त्री कारणे सांडविला विवेकासी. अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्यापासून सावध राहावं हे चरित्रापासून आपल्याला शिकायला मिळतं. पुढे येतं कबंध मोचन जय जय राम. यानंतर ज्याची सर्व कर्मबंधने रावणाशी युद्ध करण्याच्या भगवत सेवारूप कर्माने अगोदरच भस्म झाली होती असा जटायू. विनोबा भावेंचं एक वाक्य आहे की आज जटायू मी पुन्हा जन्म घ्यावा. स्त्रियांवरचे अत्याचार याबद्दल ते बोलत होते तेव्हा ते म्हणतात की अनेक जटायू आज निर्माण झाले पाहिजे. जटायूची जेव्हा भेट झाली तेव्हा रामाने, जटायू हा खरं म्हणजे दशरथांचे मित्रच होता आणि आपल्या वडिलांचे मित्र असलेल्या जटायूचा अग्निसंस्कार रामाने केलेला आहे. त्याचप्रमाणे पुढे सुग्रीव इतर वानर यांच्याशी मैत्री करून वालीचा वध झाला आणि सीतेचा शोध लावलेला आहे. सीतान्वेषण जय जय राम. बहुतेक सगळ्या रामनामावरती सगळे जे विशेषण आहे ते सगळं या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. पुढे आता जेव्हा समुद्र तरून जायचा होता त्यावेळेस 3 दिवस रामाने उपवास केला पण समुद्र काही भेटायला आलेला नाही. त्यामुळे क्रोधाने रामाने आपली नजर त्या समुद्रावर टाकली. आता प्रसंग कोणता आहे तर समुद्रगामीनं जय जय राम आणि मग जलनिधी शासन जय जय राम. रामाने बाणसुद्धा सोडायची तयारी दाखवली आहे पण समुद्र स्वतः भगवंताच्या चरणकमलांना शरण आलेला आहे आणि समुद्र रामांना म्हणतो की आम्ही मूढ असल्यामुळे या जगाचे एकमेव कारण असणाऱ्या तुम्हाला जे आदिकारण आहे, अविनाशी आहे, त्या खऱ्या तत्वाला आम्ही जाणू शकलो नाही. आणि म्हणून भगवंताला ते म्हणतात, समुद्र म्हणतो की जेव्हा आपण सत्वगुणाचा स्वीकार करता तेव्हा देवतांची, रजोगुणांचा स्वीकार करता तेव्हा प्रजापतींची आणि तमोगुणाचा स्वीकार करता तेव्हा क्रोधाने रुद्रगणांची उत्पत्ती होते. म्हणजे लक्षात घ्या, देवता, प्रजापती आणि रुद्र या ज्या देवतांची उत्पत्ती आहे ती कोणत्या कारणाने, जेव्हा भगवंत सत्वगुणाचा स्वीकार करतात तेव्हा देवता, रजोगुणाचे स्वीकार केला तर प्रजापती आणि तमोगुणाचा स्वीकार केला तर रुद्रगण, रुद्राचे गण हे निर्माण झाले, त्यांची उत्पत्ती होते. आता विश्रवाचा पुत्र असणारा रावण,
आता समुद्र त्यांना सांगतो की तुम्ही आता जाऊन विश्रवाचा पुत्र असणाऱ्या रावणाचा वध करा आणि सीतेला घेऊन परत या. आणि मग त्यावेळेस त्यांनी मोठमोठे वानर आपल्या हाताने दगड उचलून आणत आहे आणि सेतुबंधन जय जय राम हा प्रसंग आहे. या सेतुबंधनाबद्दलचं आपल्या रामचंद्र महाराज तंजावरचे जे आहेत त्यांनी माझ्याकडे सेतू महात्म्य या ग्रंथाचे 2 अध्याय पाठवले होते. या ग्रंथामध्ये जवळपास 51 अध्याय आहेत. श्री रुक्मांगदर नंदन गंगाधर कविकृत ही सगळी रचना आहे. सेतू महात्म्य, रामसेतू जो आहे त्याचं महात्म्य त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मोठमोठे वानर येऊन नल नील हे जे आहेत म्हणजे जे आजच्या भाषेतले आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मदतीने, हनुमंताच्या मदतीने वानर सेनेने लंकेमध्ये प्रवेश केला. जलदी लागे गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते. आणि मग वानरांच्या मदतीने वानरांनी त्या ठिकाणी काय केलं याचं पण वर्णन या ठिकाणी लिहिलं आहे. श्री द्वार गोपुर सदावलोक विटंका म्हणजे खेळण्याचे जे मैदानं असतील, धान्याचे गोदाम असतील, खनिजं असतील, दरवाजे असतील, फाटका असतील, सभागृह असतील, सज्जे असतील घरांचे, पक्ष्यांचे घरटीसुद्धा असले तर या सगळ्यांचा विध्वंस त्या ठिकाणी या सगळ्या वानरसेनेने केलेला आहे. पुढे रावणाचे जे बंधू होते निकुंभ, कुंभ, धुम्राक्ष, दुर्मुख, दुरांतक, नरांतक, प्रहस्त, अतिकाय, विकंपन, रामायण पूर्ण आपण जर पुन्हा एकदा पाहिलं ना तर ही सगळे नावं आपल्याला ओळखीचे वाटायला लागतात. आणि रावणाचा पुत्र मेघनाथ आणि शेवटी रावणाचा भाऊ कुंभकर्ण यांनाही युद्ध करण्यासाठी पाठविले. म्हणजे ते राम आता या ठिकाणी आलेले आहेत. असे खूप प्रसंग या ठिकाणी दिलेले आहेत. आता जेव्हा राक्षसराज रावणाने पाहिलं की राम आता चालून येत आहे आणि तेव्हा राम आणि लक्ष्मण हे तर पायीच आलेले होते. त्यांच्याकडे काही रथ वगैरे काहीच नव्हतं, शस्त्र नाही, एक धनुष्य फक्त खांद्यावर होतं. आता त्यावेळेस मातली म्हणजे इंद्राचा सारथी असणारा मातली, या मातलीने एक दिव्य रथ त्या ठिकाणी निर्माण केला आणि त्या रथामध्ये हे आरूढ झाले. रामस्तमाह पुरुषाद पुरुषयन्नः कांता समक्ष सतापरुता श्रवत्ते म्हणजे शोभत म्हणजे कुत्र्याप्रमाणे. आता राम त्या ठिकाणी म्हणतात, हे नीच राक्षसा रावणा, कुत्र्याप्रमाणे तू आमच्या माघारी माझ्या पत्नीचं हरण केलेलं आहेस. तुझ्या दुष्टपणाची आता हद्दच झाली आहे. आता थोडासा बारकाईने विचार केला तर रावण कुंभकर्ण हे कोण होते तर पुन्हा मागे आपण जातो. जय विजय हे द्वारपाल पार्षद, त्यांना सनकादिकांचा शाप 3 जन्म तुम्ही घ्याल आणि 3ही जन्मामध्ये तुमचा उद्धार भगवंताच्या हातून होणार. म्हणजे तसं पाहिलं तर मागे जसं सांगितलं आहे तशा घटना घडत गेल्या. आणि मग रावणाला त्याने मारलं. सो मृग वमन दशमुखैर न्यपदत विमाना क्षीणे पुणे मर्त्यलोकम विशंती. पुण्य संपल्यावर जसं स्वर्गातून पुन्हा या भूलोकावर नरकलोकामध्ये यावं लागतं तसं 10ही तोंडातून रक्त ओकत हा विमानातून खाली पडलेला आहे. आता रावण मरून पडलेला आहे तेव्हा त्याच्या महालामध्ये त्याच्या स्त्रिया ज्या आहेत मंदोदरीसह इतर सगळ्या दासदासी ज्या आहेत त्या सगळ्या रडत तिथून बाहेर आल्या आणि रणांगणामध्ये आलेल्या. आता त्या म्हणतात, लोकांना दहशत बसवणारा आमचा पती रावण महाराज आता खरं म्हणजे आमचाच घात झाला आहे, पण आपण नसल्यामुळे या लंकेची अशी दुर्दशा झालेली आहे. आता तिचं रक्षण कोण करणार? सीतादेवींचा प्रभाव तुम्ही जाणला नाही कारण तुम्ही कामवश झालेला होता म्हणून तिचा प्रभाव तुम्हाला जाणता आला नाही. आपण खरं म्हणजे आत्तापर्यंत राक्षस कुळाला आनंद देत होता. कृतईशा विधवा लंका या पूर्ण लंकेला तुम्ही विधवा केलेला आहे. वयमच कुलनंदनम, वयम म्हणजे आम्ही, अहम आवाम वयम. आणि देहकृतोन्नम गध्राणात्मा नरक हेतवे म्हणजे आता गिधाड जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि हे सगळे मरून पडलेले सैनिक आहेत त्यांच्यावर ताव मारतील आणि ते नरकाचे अधिकारी होतील. शुकदेव या ठिकाणी सांगतात की रामचंद्रांच्या आज्ञेने कौसलेंद्रानुमोदित, कौसलेंद्र म्हणजे राम,
त्यांच्या अनुमोदनाने, त्यांच्या सांगण्याप्रमाणे, आज्ञेप्रमाणे बिभीषणाने, कारण बिभीषण हा तिकडचाच होता, त्यांच्याच वंशातला होता आणि त्याला तो अधिकार होता आपल्या स्वजनांचं काय म्हणतात त्याला तर्पण करणं, त्यांचं पूर्व जो संस्कार आहे ते सगळे करणं, अंत्यसंस्कार. आणि म्हणून तशी विनंती झाली, त्याप्रमाणे शास्त्रानुसार त्यांनी त्यांचं अंत्येष्टी कर्म केलेलं आहे. ततो ददर्श भगवान शोकवनिकाश्रमे. आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर त्या अशोकवनामध्ये जेव्हा ते गेले तेव्हा रामाने सीतादेवींना पाहिले. आता हे पण वर्णन खूप छान प्रकारे सगळीकडेच केलेलं आहे. राम प्रियतरा प्रियतमां भार्यां दीना वीक्ष्यान्य अकंपत. करुणेने व्याकुळ झालेली सीता त्या ठिकाणी त्या झाडाखाली बसलेली पाहिली आणि सीतेने रामांकडे पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ते अश्रू आनंदाचेच होते. तिचं मुखकमल उल्लसित झालेलं होतं. आणि मग विभीषणाला राक्षसांचे आधिपत्य केलं, म्हणजे सगळं जिंकलं आणि ते राज्य सगळं विभीषणाला दिलं, लंकेचं राज्य दिलं आणि 1 कल्पाचे आयुष्य दिलेलं आहे. दोघेजण मुक्त केले, म्हणजे चिरंजीव केले जनी दास दोन्ही, त्यामध्ये विभीषण. आणि मग पुढे लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत यासह ही सगळी मंडळी विमानात बसली आणि 14 वर्ष पूर्ण करून विभीषणाय भगवान दत्त्वा रक्षो गणेश ताम लंकाम आयुष्यकल्पांतम ययोचीर्णव्रतः पुरम. हे सगळे विमानात बसले आणि त्यामुळे आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. आता ब्रह्मादिक देव जे आहेत त्याने सुद्धा या भगवंताच्या लीलांचं गायन केलेलं आहे. भगवंताला आता त्या ठिकाणी गेल्यानंतर समजलं की आपला भाऊ जो आहे, भरत जो आहे, तो मात्र आता जंगलामध्येच राहतो, एक आश्रमात राहत आहे, राजा आहे. पण आपण दिलेल्या पादुकांचं ते त्या ठिकाणी राजसिंहासनावर स्थापन करून त्यांच्या प्रेरणेने हा राज्य करीत आहे. आणि त्याची अवस्था काय ती त्यांच्या लक्षात येते. गोमूत्र यावकम श्रुत्वा भ्रातरम वल्कलांबरम. कशी अवस्था आहे की भरत फक्त गोमूत्रात भिजवलेल्या जवाच्या कण्या खात आहे. राजमहालात बसून चांगला भोजन करत असं नाही, तर एखाद्या वैराग्याप्रमाणे तो राहत आहे. वल्कर नेसलेले आहेत आणि जमिनीवर चटई अंथरून तो झोपत आहे. अशी भरताची अवस्था आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि इकडे भरताला पण समजलं की आपले ज्येष्ठ बंधू श्रीराम येत आहेत, तेव्हा तो नागरिक, मंत्री आणि पुरोहितांना बरोबर घेऊन रामांच्या पादुका आपल्या शिरावर धारण करून भरतसुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. पादुके शिरसी न्यस्य रामं प्रत्युदतो अग्रजम. नंदीग्रामात स्वशिबिरात, नंदीग्रामाहून भरत त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आलेले आहेत. रामांना पाहताच प्रेमाचा उद्रेक होऊन भरताचे हृदय आणि डोळे भरून आले. अशा स्थितीत त्यांच्या चरणावर भरताने लोटांगण घातलेलं आहे. पादयोर न्यपतत प्रेमणा, म्हणजे प्रेमाने पादयोर न्यपतत, म्हणजे पायावर त्यांनी लोटांगण घातलं, पडले खाली. पादुके न्यस्त पुरतः, ज्या पादुका आपल्या शिरावर होत्या त्या रामांच्या समोर ठेवल्या. आणि मग त्यानंतर सीतादेवी आणि लक्ष्मणासह त्यांनी ब्राह्मण आणि पूजनीय गुरुजनांना नमस्कार केलेला आहे. रामो लक्ष्मण सीताभ्याम विप्रेभ्यो यर्ह सत्तमः तेभ्य स्वयं नमश्चक्रे प्रजाभीष्ट नमस्कृत. प्रजेला नमस्कार केलेला आहे. आता पुढचं आनंदाने पुष्पवर्षाव झालेला आहे. म्हणजे हा जो दिवस होता तो म्हणजे आपला गुढीपाडव्याचा दिवस आहे. भरताने हातात पादुका घेतल्या, विभीषणाने उत्कृष्ट चौऱ्या ढाळलेल्या आहेत, सुग्रीवाने पंखा घेऊन हातामध्ये घेऊन तो वारा देत घालत आहे आणि हनुमंताने श्वेतछत्र धारण केलेलं आहे. पादुके भरतो गृह्णात चामर व्यजनोत्तमे विभीषण सुग्रीव श्वेतछत्र मरुत्सुता. श्वेतछत्र मरुत्सुत वायुपुत्र हनुमंताने धारण केलेलं आहे. आणि धनुष्य बाण जे आहे ते शत्रुघ्नाने धारण केलं. आणि सीतादेवी जी आहे ते हातामध्ये एक पाण्याचं भरलेलं कमंडलू सीतादेवीच्या हातात आहे. अंगद जो आहे त्याने सोन्याचं खड्ग हातामध्ये धारण केलेलं आहे आणि जांबुवनाने ढाल हातामध्ये धरलेली आहे.
या लोकांसह श्रीराम पुष्पक विमानात विराजमान झाले आणि ग्रह चंद्र ताऱ्यांमध्ये जसा चंद्र शोभावा त्याप्रमाणे श्रीराम शोभून दिसत होते. अयोध्या नगरीमध्ये हा प्रवेश झाला. राजमहालामध्ये गेल्यानंतर कौसल्या, अन्य माता, गुरुजन आणि बरोबरीचे मित्र आणि लहान यांचा यथोचित सन्मान सगळ्यांनी केला. पुत्रान स्वमातरस्तास्तु प्राणास्तन्व इवोत्थितः आरोप्य अंके विविषिंचतो बाष्पौ विरजहुः शुचः जटानिर्मित्य विधुवत. आता राम त्या ठिकाणी आलेले आहेत. आता वसिष्ठाने पाहिलं रामाची जी अवस्था, रामाचा आत्तापर्यंत त्या वनवासात राहण्याची जी पद्धत होती ती पाहिलं आणि वसिष्ठाने विधीपूर्वक भगवंताच्या जटा उतरवल्या आहेत. आपण पाहिलं राम नामावली वल्कलधारीण जय जय राम, वल्कल धारण केले होते, जटाजट शोभित जय जय राम. म्हणजे अशा अवस्थेतून रामाला आता पुन्हा राजसिंहासनावर बसायचं आणि म्हणून वसिष्ठाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला. बृहस्पतीने जसा इंद्राला अभिषेक केला होता त्याचप्रमाणे चारही समुद्राच्या पाण्याने आणि इतर द्रव्यांनी रामाला अभिषेक केलेला आहे. कृतशिरस्नान सुवासाः स्रग्व्य अलंकृत. आणि मग रामाला मंगलस्नान घालून रामांनी सुंदर वस्त्र परिधान केले होते. राम सर्वांगी सावळा हेम अलंकारे पिवळा नाना रत्नांचे किळा अलंकार शोभती. भोपाळीमध्ये आपण जसं म्हणतो तसं राम त्या ठिकाणी शोभून दिसत होते. भरताने तर त्यांच्या चरणावर आलिंगन घातलं, लोटांगण घातलेलं आहे आणि मनधरणी केली. तेव्हा रामाने त्या सिंहासनाचा स्वीकार केला. सर्वांना सुख देणारे धर्मज्ञ असे राजा त्या ठिकाणी आहेत. आणि आता रामाचा राज्य सुरू झालं आहे. आता ही कथा रामाची जी आहे ती कुठे? त्रेतायुगामध्ये. त्रेतायाम वर्तमानायाम कालकृत समोभवत रामे राजनी धर्मज्ञे सर्वभूत सुखावहे. सर्व लोकांना सुखावं असं ते रामराज्य होतं. आणि हे वास्तविक त्रेतायुग होतं, पण असं वाटत होतं की हे खरं म्हणजे सत्ययुगच आहे. कारण त्यावेळेस वने, नद्या, पर्वत, वर्षे, द्वीपे, समुद्र हे सर्व कामधेनू जशी मनामध्ये आणलेल्या गोष्टी सगळे पूर्ण करते, आपल्या इच्छा पूर्ण करते, तसं या रामाच्या राज्याने प्रजेच्या सर्व कामना पूर्ण केल्या. त्यामुळे समर्थाने सुद्धा आपल्या एका रचनेमध्ये रामराज्याचं स्वरूप काय होतं याचं वर्णन केलेलं आहे. खूप छान वर्णन आहे. मुद्दाम त्या ठिकाणी सांगतो. बहुवृष्टीलाही अनावृष्टी नाही, कदाही भूमी पीक सांडीत नाही, जनादंड नाही तथा मार नाही, जरा मृत्यूना व्याधी काहीच नाही. पहा बंध निर्बंध कोणा असेना, जनी मत्सरू पाहताही दिसेना, कुरूपी नसे शब्द कापट्य काही, जनी पाहता वाद विवाद नाही. सुखानंद आनंद उल्हास वाटे, महासुकृती लोक धार्मिक मोठे, बरा कौल पाळी असा कोण कैचा, जगी धन्य हा रामदाता दिनाचा. सदा सर्वदा न्याय अन्याय नाही, नसेही भूमी बोस उदास काही, जगन्नायको राम राजा स्वभावे, म्हणे दास सायास कल्याण भावे. जय जय रघुवीर समर्थ. या 4 श्लोकांमध्ये समर्थांनी रामराज्याचं स्वरूप कसं होतं त्याचं वर्णन केलं आहे. बहुवृष्टी नाही, अनावृष्टी नाही. खूप पाऊस पडला आणि सगळंच वाहून गेलं असंही नाही, आणि अनेक वर्ष झाले पाऊसच नाही आणि दुर्भिक्ष झालेलं आहे असंही नाही. त्याला रामराज्य म्हणतात. कदाही भूमी पीक सांडीत नाही. म्हणजे भूमी ही धरणीमाता जी आहे ती मात्र जे पीक पेरल्यानंतर जे उगवतं ते कधी कमी आलं, आवर्षण पडलं अशी पण अवस्था नाही. जनादंड नाही तथा मार नाही. म्हणजे प्रजेला राजाकडून कुठल्याही प्रकारचा दंड नाही, मार नाही, आणि प्रत्येक जीवाला जरा मृत्यू नाही, व्याधीचं काहीच नाही. त्याला रामराज्य असं म्हणतात. असं छान रामराज्याचं उदाहरण म्हणजे वर्णन समर्थाने त्या काळामध्ये करून दिलेलं होतं. समर्थ हृदय हे जे नानासाहेब देवांचे 3 ग्रंथ आहेत त्यामध्ये हे विस्ताराने पूर्ण दिलेलं आहे. आता इंद्रियातीत भगवान
राज्यावर बसलेले असताना कोणालाही मानसिक चिंता नाही, शारीरिक रोग होत नव्हते. आता जे आपण समर्थाने वर्णन केलं, समर्थ जे सुरुवातीलाच म्हणतात, नाना ग्रंथांच्या सुमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य प्रचिती आत्मप्रचिती. आणि मग काय काय ग्रंथ वापरले त्यामध्ये श्रीमद भागवताचा उल्लेख आहे. त्यामुळे माझ्या म्हणजे मनात असं येतं की कदाचित हेच वर्णन ज्या ठिकाणी केलं, ना न आधी व्याधी जरा ग्लानी निदुष शोक भय क्लेमा मृत्युश्चा निश्चतां नासीत रामे राजन्य अधोक्षजे. रामराज्यावर असताना कोणालाही मानसिक चिंता नव्हती, शारीरिक रोग होत नव्हते, वृद्धावस्था नव्हती. समर्थ तेच म्हणतात आपल्याला, जरा मृत्यू नाही, व्याधी काहीच नाही. आता दुःख, शोक, दुर्बलता, भय, थकवा नाम मात्रसुद्धा नव्हते. एवढेच काय, ज्यांना मरण नको असे त्यांचा मृत्यूसुद्धा होत नसे. त्याला रामराज्य म्हणतात. एक पत्नी व्रत धरो राजर्षी चरितशुची स्वधर्मम गृहमेधियम शिक्षयन स्वयमाचरत. भगवान रामाने एकपत्नी व्रत धारण केले होते. त्यांचे चरित्र एखाद्या राजर्षीला शोभावे असेच पवित्र होते. गृहस्थाला उचित अशा स्वधर्माचे शिक्षण देण्यासाठी ते स्वतः धर्माचे आचरण करीत होते. म्हणजे आधी स्वतः आचरण करणं आणि मग लोकांना उपदेश केला. नुसताच उपदेश करत गेला आणि आपण कोरडे पाषाण असले तर त्या उपदेशाचा कोणीही ग्रहण करत नाही. ते उपदेश तसेच वाया जातात. हे नुसतं म्हणतात आणि यांच्यामध्ये हे काहीच नाही, हे जेव्हा प्रजेच्या लक्षात येतं तेव्हा रामराज्य येणं शक्यच नाही. आणि म्हणून पतिव्रता सीतादेवी आपल्या पतीच्या हृदयातील भाव ओळखतात. प्रेम, सेवा, शील, नम्रता, बुद्धी, लज्जा इत्यादी गुणांनी आपल्या पतीचे चित्त वेधून घेतात, असं या ठिकाणी शेवटच्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. असा हा 10वा अध्याय रामायणाच्या संदर्भामध्ये, रामाच्या चरित्राच्या संदर्भामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां नवमस्कंदे रामचरित्रे दशमोऽध्यायः. श्रीराम जय राम जय जय. आता पुढच्या वेळेस जो आहे भगवान रामांच्या अन्य लीलांचे वर्णन, हा जो अध्याय आहे तो आपण पुढच्या वेळेस घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुवर भगवान नमस्ते. आरती म्हणे आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने कायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता.
अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रीतापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा एकदा रात्रीची आठवण करून देतो. 9 वाजता नारायण महाराजांचं पूर्ण चरित्र आज आपण श्रवण करणार आहोत. आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि उद्या त्यांची पुण्यतिथी आहे. तेवढा भाग झाला तेवढा आज पूर्ण करू. राहिला तर मग उद्या पुन्हा रात्री 9 वाजता आपण भेटणार आहोत. आणि ज्यांच्याकडे हे नसेल, फेसबुक नसेल तरी काही हरकत नाही. त्या लिंकला तुम्ही टच केला की तुम्ही ते ऐकू शकता. जय जय रघुवीर समर्थ.